नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एकनाथ शिंदेंचा मुंबईच्या सत्तेसाठी बार्गेनिंग करण्याचा मार्ग बंद झालाय का, हा सवाल विचारण्याचं कारण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेच्या 5 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 4 नगरसेवकांना गळाला लावले. त्यामुळे शिंदेंनी कल्याण डोंबिवलीत काठावर बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी पूर्ण केली. खरतर कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढले. दोघांचे तब्बल 103 नगरसेवक निवडून आले. बहुमताच्या आकड्यापेक्षा तब्बल 41 नगरसेवक जास्त. मग तरी सुद्धा मनसे आणि उद्धव ठाकरेंचे नगरसेवक घेण्याची शिवसेनेला गरजच काय? ही गरज आहे याला एकच कारण असू शकतं. कल्याण डोंबिवलीच्या सत्तेमधून भाजपला बाहेर ठेवायचं. पण मुंबईमध्ये जर शिवसेनेला भाजपसोबत सत्ता हवी असेल, महापौर पद हवं असेल, विषय समित्या हव्या असतील आणि त्यासाठी पार दिल्लीपर्यंत वाटाघाटी सुरू असतील, तर मग कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेनं इतकं मोठं पाऊल कसं उचललं? मुंबईचे निकाल लागल्यावर एकनाथ शिंदेंनी तातडीनं आपले नगरसेवक हॉटेलमध्ये हलवले होते. पण महापौर पदाची निवडणूक होण्याअगोदरच अचानकपणे त्यांना बाहेर काढलं का? यातून एकच शक्यता समोर येते. मुंबईच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या हाताला फार काही लागण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे लगेचच ठाणे आणि कल्याण डोंबिवली हे आपले गड सुरक्षित ठेवण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केली आहे असं दिसतंय. पण सत्ता स्थापना ही काही क्रिकेटची मॅच नाहीये की स्कोअर झाला आणि मॅच जिंकली. बहुमताचा आकडा गाठताना इथं किमान नैतिकता तरी पाळाल की नाही? म्हणजे निवडणुका लढताना भाजप आणि शिवसेनेनं युती करायची. निवडणुकीच्या अगोदर दोघांनी आपले अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आणायचे. मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं त्यांना विरोध करायचा. कल्याण डोंबिवलीकरांनी 80% जागा भाजप आणि शिवसेनेला द्यायच्या आणि मग निवडून आल्यावर भाजपला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेनेनं उबाठाचे नगरसेवक फोडायचे आणि या सगळ्याला मनसेनं साथ द्यायची. कल्याण डोंबिवलीकरांच्या मतदारांशी ही सर्वपक्षीय आणि सर्वमान्य प्रतारणा कशासाठी? तर म्हणे विकासासाठी. विकासाच्या नावाखाली राजरोसपणे नैतिकता पार खुंटीला टांगून निलाज्र राजकारण करण्याची जी कीड 2019 पासून लागली आहे ना, ती महाराष्ट्राच्या राजकारणाला आता पुरती नासवल्याशिवाय काही संपत नाही हे पक्क झाले. राजकारणात प्रॅक्टिकल राहून निर्णय घ्यावे लागतात असं म्हटलं जातं. त्याचा आणखी एक प्रत्यय कल्याण डोंबिवलीमध्ये आलाय. ज्या शिवसेनेच्या विरोधात मनसेनं महानगरपालिकेची निवडणूक लढली, त्याच शिवसेनेला आता मनसेनं आपला पाठिंबा जाहीर केलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळेच ही राजकीय तडजोड केली जाते. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीच याबाबतची घोषणा केली आहे. मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वानं याला स्थानिक पातळीवरचा निर्णय असं सांगून फारसं गांभीर्यानं न घेण्याचा सल्ला दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आपण आतापर्यंत इतिहास जर पाहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणची जी काही स्थानिक लोक असतात ते आपापली आघाडी युत्या करत असतात. किंबहुना निशाणी जी असते त्या निशाणीमध्ये पण त्यांच्या आपसामध्ये तडजोडी होतात, वाटाघाटी होतात, चर्चा होते आणि मग काहीतरी निर्णय त्याचा होत असतो. बघा, मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचा निर्णय ते घ्यायला मोकळे आहेत. त्यांनी निर्णय घेतला. आता आमचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. भाजपनं मात्र या सगळ्यावर सावध प्रतिक्रिया दिली. प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग नोंदवत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये संख्याबळाचं गणित काय आहे तेही बघूयात. कल्याण डोंबिवलीतला बहुमताचा आकडा आहे 62. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडचे नगरसेवक आहेत 53. मनसेचे नगरसेवक आहेत 5. म्हणजे शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांची बेरीज होते 58. बहुमतासाठी हाही आकडा पुरेसा नव्हताच, पण निकालानंतर उद्धव ठाकरेंचे 4 नगरसेवक फुटले. आता या 4 नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला मिळाला तर शिवसेनेचं संख्याबळ होतं 62.
म्हणजे बहुमताचा आकडा. मुळातच अनैसर्गिक युत्या आघाड्यांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना ही युती कशी काय चालली, हा प्रश्नही अनेक जण विचारतायत. दुसरा महत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरेंचाही आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीला अजून एक महिनाही पूर्ण झालेला नाहीये. अशातच ज्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष सोबत नेला, त्याच शिंदेंना कल्याणमध्ये साथ देणं याचा अर्थ काय? आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जर महायुतीचाच महापौर बसणार असेल तर शिवसेना आणि भाजपला इतर पक्षांची गरजच काय, हाही सवाल आहे. निवडणुकांच्या आधी असो वा नंतर जनतेला फसवून कोलांटुड्या मारण्याची नेत्यांची हौस काही पुरी होत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच मुद्द्यांवर बोलायचंय त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते समीर भाकरे. समीरजी नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत चर्चेत आहेत. अरुणजी नमस्कार. नमस्कार कविताजी. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख शरद पाटील काही वेळातच आपल्या सोबत असतील आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर आपल्या सोबत आहेत. प्रवीण सर नमस्कार. नमस्कार. बरं, सुरुवातीला अरुण सावंतजी प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल. नक्की कुणाचा महापौर बसणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, शिवसेनेचा की महायुतीचा? एका शब्दात सांगा. डॉक्टर कविताजी, महायुतीचा बर महापौर या ठीक आहे. केडीएमसी मध्ये बनणार बसणार. आहे. बरं, जर महायुतीचा महापौर बसणार असेल तर कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीतले पक्ष कोणकोणते? महायुतीमध्ये पहा पक्ष सांगायचे तर भारतीय जनता पार्टी, हा शिवसेना एकनाथ शिंदेजी यांची हा हे एकत्रितरित्या लढले. या शिवसेनेला त्यानंतर आता का म्हणजे आणि जेव्हा तुम्हाला हे तुम्ही गट जर एकत्र लढलात तर स्थापन तुम्हाला करायचे जागा होते, किती? म्हणजे मी काही चुकीचं म्हणत असेल तर सांगा. जागा किती मिळाल्या तुम्हाला? 53 अधिक 50 103 बरोबर आहे. 103 जागा मिळालेल्या आता आहेत. आम्हाला सांगा, जर चार 103 ऐका. जागा असतील, बहुमतापेक्षा हा आकडा 41 नी जास्त असेल, बहुमताला 62 लागतात, 41 नी जास्त असेल, महापौर महायुतीचा होणार असेल, तर मग विरोधात जे काही 4-2 नगरसेवक असतील त्यांचा पाठिंबा कशाला हवाय तुम्हाला? कविताजी, तो पाठिंबा याकरता हवाय कारण जे आमच्या पक्षामध्ये खास करून एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली चाललेली जी काही शिवसेना आहे, या शिवसेनेवरती विश्वास ठेवून जर उबाटा शिवसेनेचे 4 नगरसेवक अधिक मनसेचे 5 नगरसेवक स्वतःहून येऊन जर आम्हाला सांगत असतील की आमचा शिंदे साहेबांवरती खास करून विश्वास आहे, शिवसेनेवरती विश्वास आहे, आम्ही आमच्या विभागाचा विकास करण्याकरता आपल्याला साथ देण्याकरता तयार आहोत, आम्हाला सुद्धा सामावून घ्या, तर त्यात गैर काही नाही. बरं ठीक आहे. म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवून ते आले म्हणून तुम्ही त्यांना घेतलं. उद्या एमआयएमच्या नगरसेवकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, घेणार आहात त्यांना सोबत? नाही घेणार आम्ही. का नाही घेणार? आमच्या तत्वामध्ये ते बसत नाही. काय तत्व आमच्या काय आहे तुमचं? हिंदुत्ववादी- तत्व काय आहे तुमचं? कुणी तुमच्यावर विश्वास, म्हणजे तुमच्यावर विश्वास कुणी ठेवावा आणि कुणी नाही, तत्व काय आहे तुमचं? अरुण सावंतजी सांगा, तत्व काय आहे तुमचं? असं काय आहे तुमचं की ज्याच्यावर तुम्ही हे ठरवता की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नगरसेवकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला चालेल, मनसेच्या नगरसेवकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला चालेल, पण एमआयएमच्या नगरसेवकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्हाला चालणार नाही? का बरं? स्पष्ट आहे कविताजी, हे या महाराष्ट्रातील आणि या हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदू व्यक्तीला माहित आहे काय? की एमआयएम सारख्या पक्षाला आम्ही आमच्या बरोबर घेऊ शकत नाही, कारण आमच्या हिंदुत्ववादामध्ये ते बसू शकत नाही. ज्या प्रकारची ध्येय धोरणं त्यांची आता मला एक सांगा, आम्हाला तुम्ही मुळीच मान्य नाही. मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा जो पाठिंबा घेताय तो विकासावर घेताय, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास आहे म्हणून घेताय, की तुमच्या हिंदुत्ववादाला पूरक भूमिका घेतायत म्हणून घेताय? कविताजी, ज्या चाणाक्षपणे डॉक्टर खासदार आपले श्रीकांत शिंदेजी, खासदार श्रीकांत शिंदेजी यांनी या संपूर्ण केडीएमसी म्हणा किंवा संपूर्ण त्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये म्हणा जो विकास केलाय, त्या विकास कामांवरती विश्वास ठेवून आज मनसेच्या सुद्धा नगरसेवकांना हे कळायला लागले की आपल्याला जर या जिथून आम्ही निवडून आलेलो आहोत, पण तुम्हाला एक तर तुम्हाला पटलं पाहिजे ना की जे नगरसेवक निवडून येण्याच्या अगोदर त्या दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेतात, त्या पक्षाच्या भूमिकांना ध्येय मानून लोकांची मतं घेतात, त्यांना एका निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं वाटतं की अरे वा, एकनाथ शिंदेचं विकासभिमुख राजकारण आम्हाला आवडतं आणि ते तुम्हाला पटतं. मग त्यांना काही निवडणुकीच्या अगोदर दिसलं नव्हतं? काय सांगताय तुम्ही?
कविताजी पहा, तुम्ही जसं समजता तसं आम्ही समजलो पाहिजे किंवा मनसेच्या नगरसेवकांनी समजलं पाहिजे. मग तेच हे काही म्हणते, लोकांना योग्य नाही. समजेल काय आहे तुमची मतं- अरुण तुमची सावंतजी, मतं लोकांना तुम्ही काही मांडू शकता. कळतच नाहीये म्हणून तुम्हाला सांगते, लोकांना समजेल असं सांगा. आमचा गोंधळ होतोय हो. विकास आहे, तुम्ही शांत हिंदुत्ववाद आहे, नेत्यांवर विश्वास आहे, काय आहे नेमकं हे? कविताजी एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक निवडून आलेले आहेत, आमचे 53 आलेले आहेत, आमची संख्या होते 103. जेव्हा ही गोष्ट इतर पक्षातील जे निवडून आले 4-5 नगरसेवक त्यांना कळते आणि त्यांना पुढील 5 वर्ष काढायची आहेत, त्यांना जर सत्तेमध्ये राहून जर आपल्या विभागाचा विकास साधायची अशी जर मनामध्ये इच्छा निर्माण झाली तर तुम्ही आणि आम्ही त्याला रोखणारे कोण? जनतेला सुद्धा ते आवडेल. म्हणजे तो विकास फक्त म्हणजे ही ऑफर फक्त हिंदुत्ववादी नेत्यांसाठी आहे, हिंदुत्ववादी पक्षांमधून आलेल्या नगरसेवकांसाठी आहे. एमआयएम मधून आलेल्या नगरसेवकांना ही ऑफर व्हॅलिड नाही. म्हणजे तुमची ऑफर पण विथ कंडिशन येते. एनिवे, समीर बाकरेजी, समीर बाकरे येते मी तुमच्याकडे परत. त्याचं उत्तर तुम्ही मगाशी दिलेलं आहे, तुम्हाला हिंदुत्ववाद जास्त महत्वाचं आहे. समीर बाकरेजी, मला सांगा, 50 नगरसेवक तुमचे आहेत, 53 नगरसेवक शिवसेनेचे आहेत, मग शिवसेनेने ठाकरेंचे आणि मनसेचे नगरसेवक घेतलेले चालणार आहेत का तुम्हाला? का हवे आहेत तुम्हाला ते नगरसेवक? कविताजी, पहिले तर हा प्रश्न तुम्ही उभाटा आणि मनसेला विचारायला पाहिजे की त्यांचे नगरसेवक का परत यांच्याकडे जातात, शिंदेकडे. तर मला असं म्हणायचं आहे की एक मोठी गाजावाजा करून यांनी ही युती केली होती 2 भावांनी, आणि त्यांचा निकाल आले आणि लगेच त्यांचे नगरसेवक दुसऱ्या पार्टीकडे चालले. म्हणजे यांचा ना विचाराला बांधिलकी आहे ना यांची. पण तुमची तर बांधिलकी विचारायला आहे ना, मग तुमची तर बांधिलकी विचारायला आहे ना, मग महायुतीला पाठिंबा हवाय कशाला या नगरसेवकांचा? जर तुमच्याकडे भरभक्कम इतकं मत आहे तर, संख्याबळ आहे तर, याचं उत्तर तुम्ही पण द्या. त्यांना तर विचारेनच हा प्रश्न, त्यांच्यासाठी लागूच आहे हा प्रश्न, पण तुमच्यासाठी पण हा लागू आहे की तुमच्याकडे भरभक्कम संख्याबळ असताना तुम्हाला कशाला पाठिंबा लागतो महायुतीला यांचा? कविताजी, आम्ही काही कोणाला पाठिंबा मागायला गेलो नाहीये महायुती म्हणून. आम्ही जर कोणी पाठिंबा देत आहे व्यापक हिंदुत्वासाठी किंवा विकासासाठी तर आम्ही त्याला बरोबर घेऊ, याच्यात वाईट काय. आणि आमचे महायुतीचे जे सर्वोच्च नेते आहेत देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी हे याच्यावर चर्चा करून निर्णय घेतील. बरं, मग आता तुम्हाला पण प्रश्न आहे, विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा ही ऑफर तुमची एमआयएम ला आहे का की नाहीये त्यांना? कविताजी, भारतीय जनता पार्टी आणि आमची मातृसंस्था 100 वर्षापासून ज्या विचारांच्या विरुद्ध भांडते आहे त्या गोष्टींचं आम्ही समर्थन घेणार आहे का? आम्ही काँग्रेस किंवा एमआयएम कधीच युती नाही करू शकत. तर मला असं म्हणायचं आहे की हा प्रश्नच तुमचा व्हॅलिड नाही आहे की तुम्ही एमआयएमचा सपोर्ट घेऊ शकता का? कारण असं होऊच शकत नाही, कारण काँग्रेस आणि एमआयएम आमची वैचारिक विरोधी आहे, त्यांच्याबरोबर जाण्याचा कधीच प्रश्न नाही आहे. आणि मनसे विसर पडला होता का? कविताजी, लोकल लेवलला कोणी जर ते निर्णय घेतलाय त्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, त्यांना नोटीस इश्यू झालेल्या आहे. आणि भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची विचारधारा आणि विकासाची काय नोटीस इश्यू झालेल्या आहेत? तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांचा समावेश करून घेतला तुमच्या पक्षामध्ये, काय नोटीस इश्यू करताय? बघा कविताजी, त्या प्रकरणात नोटीस इश्यू झालेल्या आहेत. त्याच्यानंतर जे काही मला एक सांगा कविताजी, तर त्या पक्षातल्या लोकांनी आमची विचारधारा स्वीकारून आमच्या पक्षात प्रवेश केला तर एकदा ठरवा ना की काँग्रेसमधून निवडून आलेल्या नेत्यांनी तुमची विचारधारा मान्य करून तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर तुम्हाला चालतं, पण अदरवाईज आम्हाला काँग्रेस चालत नाही असं सांगा ना. असं स्पष्टीकरण द्या काहीतरी, नाही तर लोकांचा गोंधळ होतो, बाकी काही नाही. शरद पाटीलजी सांगा, तुमच्या नगरसेवकांना का सांभाळता आलं नाही? का 4 नगरसेवक नॉट रिचेबल झाले तुमचे? आणि आता तर ते शिंदेकडे गेल्याचं जवळपास स्पष्ट आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. नमस्ते, जय महाराष्ट्र. कल्याण डोंबिवलीचे जे 2 नगरसेवक कल्याण पूर्वचे गेले ते शिंदे सेनेने त्यांना पळवून लावले आणि काय आमिष दाखवले, त्यामुळे ते गेलेत. आणि 2 नगरसेवक आमचे मनसेच्या गटामध्ये त्यांच्या सोबतच होते, ते मनसेवाल्यांनी 2 नगरसेवक पळवले. ते जे काय पळवलेले आहेत ते म्हणजे सत्तेसाठी गेलेत, काय आमिषापोटी गेलेत. आणि त्यांची लवकरच राऊत साहेब जसे बोलले की त्यांचं डिस्क्वालिफिकेशन आम्ही लवकरात लवकर करू. पण इनमीन तुमचे एवढेच निवडून आले तेही सांभाळता येत नाही. म्हणजे आता सवाल तुमच्याही तुम्ही ज्यांना तिकीट देता, ज्यांना तुमच्या पक्षाच्या विचारधारेवर निवडून आणता, त्यांची काही नैतिकतेची वगैरे काही चाचणी होते की नाही, की राजकारणात आम्ही वापरायचंच नाही आता हा शब्द, म्हणजे आले निवडून की जायचं कुठेही? म्हणजे लोकांनी मतं द्यायची कशाला तुमच्या सगळ्या उमेदवारांना?
ज्या मशाली चिन्हावरती निवडून आले, लोकांनी जो विश्वास ठेवला त्यांच्यावर, त्यांनी तो आज लोकांचा पण विश्वासघात केला आणि पक्षाचा पण विश्वासघात केलेला आहे. आणि त्याच्यावर जी काय कडक कारवाई करायची आहे तो पक्ष म्हणून जरूर करेल. आणि लोकांनी निवडून दिलंय, त्यांचं जनतेचा सुद्धा आहे, त्यांनी विश्वासघात केलेला आहे. अशा नगरसेवकांना आम्ही पक्ष म्हणून घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. बर, ठीक आहे. चला प्रवीण सर, म्हणजे आता शिवसेना आणि भाजपचे प्रवक्ते जे काय उत्तर देत होते त्यातनं माझा बराच गोंधळ उडाला. कारण नेमकं कुणाला घ्यायचंय, कुणाला नाही घ्यायचंय, कुणाच्या मुद्द्यावर, कुठल्या मुद्द्यावर सोबत घ्यायचंय, कुठल्या मुद्द्यावर नाही घ्यायचं, विकास कुठे आणायचा, हिंदुत्ववाद कुठे आणायचा, भयंकर गोंधळ झालेला आहे. तुम्हाला तरी सॉर्ट आउट होतंय का हे सगळं? महाराष्ट्रातल्या ह्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाजार करून टाकलाय. देशभरामध्ये अशा पद्धतीचं राजकारण कुठेही आपण पाहायला मिळालंच नाही. निवडणुकीच्या काळामध्ये झालेल्या काही घटना असोत किंवा निवडणुकीच्या नंतर महापौर बसवण्याच्या घटना असोत, या सगळ्या घटनांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला गेले, मातीत मिळवलं या लोकांनी. हे काही जरी सांगत असते की उभाटाला कळलं नाही का, मनसेला कळलं नाही का, मला प्रश्न या दोघांनाही आहे की तुमच्याकडे भरभक्कम एवढं असं बहुमत असताना तुम्हाला इतरांचे हात पकडण्याची गरजच काय? हे म्हणतात की त्यांना हिंदुत्व आणि विकास पाहिजे. तुम्ही विकास करा ना, तुमच्यात आहे हिंमत, विकास करायचा आहे. तुम्ही आतापर्यंत विकासच करत आलात म्हणून निवडून आलात ना, असं समजतो आम्ही. मग अशा प्रसंगी मनसेच्या 5 लोकांना घ्यायचा, उभाट्याच्या 4 लोकांना घ्यायचा, तुम्ही काय साध्य करताय? महाराष्ट्राच्या राजकारणाला किमान जे साध्य करू पाहताय ते तरी सांगा ना, किमान त्यातनं जे, कारण हे काही बिना साध्य करण्यासाठी नाहीये, जे साध्य करायचंय ते तरी सांगा. म्हणजे तुम्हाला एकमेकांना, आपल्याला महापौर मिळाला पाहिजे ते भाजपला मिळू नये, किंवा भाजपला मिळाला पाहिजे ती शिंदे सेनेला मिळू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उघडपणे त्याला विरोध करा ना. यांची धोरणं वेगळी, तुमची धोरणं वेगळी. या धोरणाचं तुम्हाला काही पडलेलं नाही. या धोरण म्हणजे तुमच्या अगदी विरोधी धोरण असताना त्यांना तुम्ही एकत्र करता. केवळ एकच महापौर पद आपल्याकडे मिळालं पाहिजे. मुंबईत जे सुरू आहे, अंबरनाथ मध्ये जे झालंय, उल्हासनगर मध्ये जे होणार आहे तेच आता केडीएमसी मध्ये व्हायला मागतंय. अतिशय घातक पद्धत आहे आपल्या राजकारणाची, महाराष्ट्रातल्या कविताची. इतक्या खाली, इतक्या निश्चितम पदावरती, परिस्थितीवरती आपलं हे राजकारण आणून ठेवलं या सत्ताधाऱ्यांनी. अतिशय म्हणजे निषेधार्ह बाब आहे. कारण म्हणजे मतदार म्हणून आपण या सगळ्या घटनेचा निषेध केला पाहिजे. कारण आपण मतं दिलीत, पण आपल्या दिलेल्या मतांची पण गूंज राखली जात नाही. हे अतिशय दुर्दैव आणि वाईट आहे कविताजी. आणि आश्चर्य या गोष्टीचं आहे की स्थानिक लेवलचे निर्णय, विकास, हिंदुत्ववाद सोयीनं वापरले जातात हे शब्द, आणि मतदारांच्या माथी तसेच ते मारले जात आहेत. ते निवडणुकीच्या आधी मारले जात आहेत आणि निवडणुकीच्या नंतर, निवडणूक पूर्व युत्या आघाड्या आणि निवडणुकीच्या नंतर युत्या आघाड्या, याला काही गणितच राहिलेलं नाहीये. अरुण सावंतजी, किमान हे तरी सांगा लोकांना स्पष्टपणे की हा जो काही सगळा कल्याण डोंबिवलीमध्ये उपद्व्याप चाललेला आहे तो कशासाठी? फक्त शिवसेनेचा महापौर व्हावा एवढ्याचसाठी? डॉक्टर कविताजी पहा, मी एक वाक्य आपणास बोलतो, कदाचित तुम्हा दोघांनाही ते खटकेल. पहा, ज्याप्रमाणे राजकारण हे आमचं क्षेत्र आहे आणि तुमचं क्षेत्र आहे पत्रकारिता, बरोबर? तुम्ही तुमच्या क्षेत्रामधले माहीर आहात, आम्ही आमच्या क्षेत्रातले माहीर आहोत. राजकारण आणि युद्ध हे राजकारणासारखं आणि युद्धासारखंच लढायचं असतं. तिथे भजन करायला आम्ही इथे राजकारणात आलेलो नाही आहोत. जरी जनता आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देत असतं, आम्ही त्याचा मान सन्मान राखतो, कारण जनतेच्या आशीर्वादानेच सर्व काही पुढे चालू असतं. आणि एखाद्या पक्षाने राजकारणाचं भजन नाही, हे जे काही चाललंय ना, तमाशा चाललाय राजकारणाचा. मध्ये मध्ये बोललात तर आम्ही आमचं म्हणणं मांडू शकत नाही, जनतेपर्यंत ते पोहोचू शकत नाही. निदान आपण तरी बोला किंवा आम्हाला तरी बोलू द्या. 1-1 मिनिट द्या, अर्धा मिनिट द्या, हरकत नाही. मी तुम्हाला एवढंच, किमान मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की हे सगळं शिवसेना महापौर पदासाठीच करतेय ना, हे का सांगत नाही? होय, आम्ही महापौर पदासाठी करतोच ना, परंतु हा महापौर महायुतीचा असेल आणि शिवसेना पक्षाचा असेल, त्यात गैर काय आहे? बर, महायुतीचा असेल, शिवसेना पक्षाचा असेल, बोला आता समीर बाकरेजी, पत्ते तर क्लिअर झालेले आहेत. महायुती म्हणायचं आहे पण शिवसेनेचाच महापौर करायचा आहे. मग बघा कसं आहे कविताजी, हा निर्णय घेण्याचा अधिकार आमचे महायुतीचे जे सर्वोच्च नेते आहेत देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजींना आहे. तर आज असं कोणी जर म्हणताय की महायुतीचा महापौर येईल, तिथपर्यंत आपण समजू शकतो, पण कोणत्या पक्षाचा होईल हे तर आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते ठरवतील. ते मला किंवा अरुणजींना थोडी अधिकार आहे ते सांगायचं. आणि दुसरं,
मी आता यांचं ऐकत होतो म्हणजे पत्रकार पण जे आहेत अरुणजी तर आपले. पक्षाचे प्रवक्ते म्हणूनच सांगतायत ना. नाही, मी माझी बाजू सांगतोय. अहो पण अरुणजी पक्षाचे प्रवक्ते म्हणून सांगतायत, तुम्ही दोन पक्ष महायुतीमध्ये आहात, मग एवढा बेबनाव का की त्यांना शिवसेनेचा आणायचंय, महापौर ते स्पष्टपणे सांगतायत, तुम्ही सांगताय महायुतीचा येणार आहे, इतका बेबनाव काय दोन पक्षांमध्ये? बघा कविताजी, त्यांच्या पक्षाचा महापौर होणं ही त्यांच्या पक्षाची इच्छा असू शकते, ती त्यांनी व्यक्त केली. पण आज महायुतीचा धर्म म्हणून महायुतीचे सर्वोच्च नेते त्याचा निर्णय घेतील, हे मी तुम्हाला सांगतोय. आणि दुसरं समीर बाकरेजी, म्हणजे मला ना कळत नाही की तुम्ही भाबडेपणा आम्हाला दाखवताय की तो खरंच आहे. म्हणजे त्यांनी मनसेचे नगरसेवक घेतले, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक घेतले, ते स्वतः सांगतायत की आम्ही शिवसेनेचा महापौर करतोय, तरी तुम्हाला असं वाटतंय की नाही नाही ही त्यांची इच्छा आहे. कमाल आहे, म्हणजे हा खरंच भाबडेपणा आहे की तुम्ही आम्हाला सांगताय? नाही कविताजी, बघा मला सांगा, आम्ही ती निवडणूक महायुतीमध्ये लढलो, तर महायुतीचाच निर्णय राहील ना शेवटी की कोणाचा महापौर करायचा आहे. आज आपण काही टीव्ही चॅनलवर महापौर ठरवू नाही पण हे तुम्ही म्हणताय, तुमचे सहकारी पक्ष नाही म्हणत आहे ना. मी तुम्हाला तेच तर विचारते, तुमचा सहकारी पक्ष कुठे म्हणतोय? कविताजी, महायुतीचा धर्म आहे हा, आमचे सर्वोच्च नेते बसतील आणि त्याच्यावर निर्णय करतील. आणि मला एक सांगायचं आहे, प्रवीणजींनी आमच्यावर टीका करताना काही शब्द वापरले. मला सांगा प्रवीणजी, या गोष्टीची सुरुवात कधी झाली? जेव्हा 2019 मध्ये आम्ही निवडणूक लढलो, शिवसेना तेव्हाची उद्धव ठाकरेंची आणि भारतीय जनता पार्टी, त्या विचारधारेशी कोणी फारकत केली, तर हा तिथून सुरू झालेला आहे ना. प्रवीणजी काही त्याच्यावर बोलत नाहीये आणि आज असं सांगतात की भारतीय जनता पार्टी, आम्हाला जर व्यापक समर्थन जर मिळत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि जर समाजातल्या सगळ्या क्षेत्रातले लोक महायुती बरोबर येतात ही तर आनंदाची गोष्ट आहे. मुंबईत जो देवेंद्रजींनी विकास केला, समीरजी काय सांगताय तुम्ही? म्हणजे मी जाईनच प्रवीण सरांकडे उत्तर द्यायला. व्यापक विकासासाठी म्हणजे एक तर तुम्ही व्यापक विकास, एक तर तुमचा व्यापक विकासाची व्याख्या आहे ना ती कंडिशनल आहे. आम्हाला हे नको, आम्हाला ते नको, आम्हाला या विचारांचे नकोत, आम्हाला त्या पक्षाचे नकोत, ही तुमची कंडिशनल व्याख्या आहे. त्यामुळे व्यापक हा शब्द वापरू नका. तुमचा कंडिशनल जे काय ते तुम्ही सांगा, आम्ही मान्य करतो. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला प्रॉब्लेम असण्याचा मुद्दा नाहीये हो, प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आम्ही. प्रवीण सर बरोबर नाही समीरजी एकच फक्त प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की 19ला आपण एका परीने ठरवूया की 19ला शिवसेनेने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मूर्खपणा केला असं धरूया. हा मूर्खपणा कायम करण्याचं तुम्हाला लायसन दिले. ऐका मी काय म्हणतो, म्हणजे तुमची विचारधारा सोडला, हा मूर्खपणा एका परीने केला असं आपण समजूया. असा मूर्खपणा करण्याचा तुम्हाला कायम लायसन दिलाय का तुमच्या पक्षाला? मग हे कसं काय होऊ शकतं? हे जर एका वेळेला तुम्ही शिवसेना चुकली म्हणून सांगता, तुम्ही चूक कशी करता कायम? म्हणजे त्यांनी चूक केली म्हणून मी पण करायला मोकळा आहे असं म्हणणं आहे का आपलं? समीरजी बोला, चला वेळ संपत आले, पण प्रवीणजी बोला, समीरजी बोला तुम्ही. प्रवीणजी, आम्ही ज्यांना बरोबर घेतो, आमची विचारधारा त्यांच्याप्रमाणे चेंज नाही करत. आम्ही आमच्या विचारधारेवर ठाम असतो. उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले, त्यांनी आपली हिंदुत्वाची विचारधारा सोडली. आमच्या पक्षात जे लोक आले ते आमची हिंदुत्वाची विचारधारा आणि विकासाची विचारधारा. काय सांगताय समीरजी? मग मला हे सांगा की राष्ट्रवादी काँग्रेसनं काही हिंदुत्वाची विचारधारा पकडलेली आहे का? नाही, प्रवीणजी ती पक्षाची गोष्ट करतात आणि मला पक्षाचीच विचारतीये. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष काँग्रेस बरोबर गेल्यावर त्यांनी विचारधारा बदलली आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतो तेव्हा त्यांची विचारधारा बदलत नाही. इतकं सिलेक्टिव्ह कसं काय असू शकतं? कविताजी, मला सांगा, अजितदादांनी असं कोणतं स्टेटमेंट केलेलं आहे की जे आमच्या विचारधारे विरुद्ध आहे? आज त्यांनी सगळ्या गोष्टी असं कोणतं स्टेटमेंट केलंय की जे हिंदुत्वाचं आहे? सांगा ना, असं कोणतं स्टेटमेंट केलंय की जे हिंदुत्वाचं आहे? असं कोणतं स्टेटमेंट केलंय की जे त्यांनी बटेंगे तो कटेंगेला सपोर्ट केला नाही? त्यांनी सरळ सांगितलं आमची विचारधारा ही नाहीये, आमची शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. बघा कविताजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती आमच्याबरोबर पूर्णपणे आहे. आमच्या विचारांना त्यांनी कुठेही अपोज केलेलं नाहीये. आमच्या विचारांना आम्ही ताकदीने महाराष्ट्रात लागू केलाय, केंद्रात लागू केलाय. केंद्रात त्यांचं आम्हाला समर्थन आहे. श्रीराम मंदिर, भगवान श्रीराम मंदिर तिथे झालं तर त्यांनी काय अपोज केलाय का की मंदिर बनवू नका म्हणून? मंदिराला कोणी अपोज केलाय? मंदिराला कोणी अपोज केलाय? अरे, काँग्रेस पार्टीने लिहून पाठवलं ना, आम्ही येणार नाही म्हणून मंदिराच्या इनॉग्रेशन. याचा अर्थ अपोज केला असं होतं का? इनॉग्रेशन येणार नाही म्हणजे काही सांगताय का समीरजी तुम्ही? ठीक आहे, आपण बोलतोय कल्याण डोंबिवली. समीरजी, जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपासून आपला प्रवास हा केंद्रापर्यंत आणि देशातल्या इतर गोष्टींपर्यंत होत असेल ना, तर याचा अर्थ आपल्याला कल्याण डोंबिवली बद्दल बोलायचं नाहीये.
हा स्पष्ट होतो. मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातल्या एका महानगरपालिकेबद्दल आपण बोलतोय. कुठली आहे ही महानगरपालिका? ही MMR रिजन मधली महानगरपालिका आहे. त्या MMR रिजन मधल्या 9 महानगरपालिकांपैकी ज्या महानगरपालिकांमध्ये सगळ्यात जास्त विकास कामांवर खर्च होतो, ज्या महानगरपालिका देशाच्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान देतात, त्या महानगरपालिका जिथे लोकसंख्येची घनता प्रचंड जास्त आहे आणि तितक्या समस्या सुद्धा, या सगळ्याला सोडवण्यासाठी, या सगळ्याला तोंड देण्यासाठी, या सगळ्याला दिशा देण्यासाठी एक सक्षम राजकीय नेतृत्व लोकांना हवं असतं. कल्याण डोंबिवलीकरांनी ते दिलं. प्रश्न हा आहे की त्या राजकीय नेतृत्वाला आपल्याला कुठल्या नेतृत्वाची जबाबदारी दिली याची जाणीव आहे का? सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये जे चालू आहे ते पाहता राजकीय नेतृत्वाला ती जाणीव आहे असं म्हणता येत नाही. ते लोकांना म्हणता येऊ देत. आपल्या मताची किंमत लोकांना राहील अशी व्यवस्था निर्माण होऊ दे, एवढी अपेक्षा फक्त नागरिक म्हणून आम्ही करू शकतो. पण राजकीय पक्ष ती ऐकतील अशी शक्यता महाराष्ट्रामध्ये सध्या दिसत नाहीये. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात. सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. वेळ झाली आहे लक्षवेधीमध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.